लाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। यवतमाळ जिल्ह्यातल्या कारेगाव पारधी बेड्यावर हंडाभर पाण्यासाठी जीव पणाला, साखळी करून विहिरीत उतरत पाणी भरण्याची वेळ। आतापर्यंत 6 ग्रामस्थांनी गमावलाय पाण्यासाठी जीव। सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकरांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या। वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट। विकास कामांच्या निधीवरून भाजपचे मंत्री अतुल सावे आणि मेघना बोर्डीकरांमध्ये कुरबुरी। मतदारसंघातल्या कामांना मंजुरी घेतली नाही म्हणून ती रद्द करा, असं बोर्डीकरांचं अतुल सावेंना पत्र। पालकमंत्री अजित पवारांनी बोलावलेल्या पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुप्रिया सुळे हजर राहणार नाहीत। दिल्लीत इन्कम टॅक्स बिलाची बैठक असल्यानं गैरहजेरी असेल, असं ताईंचं दादांना पत्र। बीडच्या गहिनीनाथ गडाच्या नारळी सप्ताहानिमित्त फडणवीस उपस्थित राहणार, तर मंत्री पंकजा मुंडे आणि सुरेश धस एकाच मंचावर येणार। सुरेश धस यांच्या मतदारसंघातील कार्यक्रमात लावणार हजेरी। केवळ निवेदन किंवा मोर्चे काढण्यासाठी महिलांचा वापर करू नका, त्यांना मान सन्मान देत आर्थिकदृष्ट्या बळकट करा। काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट नाना पटोलेंसमोर व्यक्त केली भावना। पंजाब नॅशनल बँक कर्ज घोटाळ्याशी संबंधित मेहुल चोक्सी भारतीय आहे का? उच्च न्यायालयाची ईडीला विचारणा, भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉक्टर सुश्रुत घैसास यांची काय भूमिका होती ते स्पष्ट करा। अहवाल दिल्यावर ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीला पोलिसांची विनंती। हवामान बदलांमुळे देशातील साखर उत्पादनात मोठी घट, उत्पादन हेक्टरी 85 ते 88 टनांवरून थेट 61 टनांवर, कारखानदारीला 24,000 कोटींचा फटका। पुढील 2 दिवस मराठवाडा आणि विदर्भात तापमान वाढीचा अंदाज। अकोल्यात काल सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। पंजाब किंग्सकडून आरसीबीच्या घरच्या मैदानावर सलग तिसरा पराभव। 14 षटकांच्या सामन्यात पंजाबचा 5 गडी राखून विजय। पंजाब गुणतालिकेत दुसऱ्या नंबरवर। नमस्कार, सुप्रभात। आपण पाहताय